टीव्ही सत्यमेव व्रतम। सार्वजनिक दसरा महोत्सव हिंगोली इथं मनोरंजनाचे खेळ त्यांच्या झोक्यांना प्रशासनानं अखेर सील लावलं आहे। झोक्याच्या कंत्राटदारानं प्रशासनाला ठरलेले पैसे न दिल्यामुळे हे सील लावल्याचं बोललं जात आहे। संबंधित मनोरंजनाचे खेळ तथा झोके चालकांकडून नागरिकांची लूट होत असल्याची बातमी वारंवार प्रहार टीव्हीनं उघडकीस आणली। या बाबतीत तर हा टीव्हीच्या बातमीची दखल घेत सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे सचिव यांनी मंडळ अधिकारी यांना संबंधित प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले। मात्र अजूनही झोके चालकांकडून 60 रुपयांऐवजी 80 रुपये वसुली होतीये। एकीकडे प्रशासनाला संबंधित झोके चालकांना ठरलेले पैसे न जमा केल्यानं दुसऱ्यांदा हे सील प्रशासनानं लावले असताना नागरिकांच्या लुटीबाबत मात्र प्रशासन मूग गिळून गप्प आहे। या एका दसऱ्यामध्ये दुसऱ्यांदा हे सील लावण्याची गरज पडली। यावरून असं सिद्ध होतं की प्रशासनाचा जरब संबंधित झोके कंत्राटदारावर नाही। याशिवाय संबंधित झोके चालक अगदी उघडपणे वाढीव तिकीट दर आकारणी करून नागरिकांची लूट करत आहे। यावरही प्रशासन कोणतीही कारवाई न करता कागदी घोडे नाचवत संबंधितांना वाचवत तर नाही ना, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। आता हे सील किती काळासाठी टिकणार हे काही म्हणता येत नाही, कारण यापूर्वीही प्रशासनानं सील लावलं आणि काही तासातच ते सील पुन्हा काढण्यात आले। यावेळी तसं घडतं की सील कायम राहतं हे पाहावं लागेल। हिंगोली सार्वजनिक दसरा महोत्सव समितीमध्ये मनोरंजनाचे खेळ तथा झोकेवाल्यांच्या मनमानी कारभाराचा सील बसत आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी प्रशासनाचे कर्मचारी जे आहेत ते या परिसरात असलेल्या संपूर्ण झोक्याला सील मारत आहेत। प्रहार टीव्हीने या बाबतीत सातत्याने आवाज उठवलेला आहे। संबंधित झोके मालकाकडून मनोरंजनाचे खेळ जे करणारे जे गुत्तेदार आहेत त्यांच्याकडून प्रशासनाची काही निधी भरण्यात आलेला नव्हता आणि याशिवाय सामान्यांना जे आहे ते तिकीट दर आकारणी ही मोठ्या प्रमाणावर घेतली जात होती, जी अवैध होती। 60 रुपये तिकीट घेण्यात यावे असं निवेदनामध्ये दिलेलं असताना सुद्धा झोके मालकाकडून तब्बल 80 रुपये तिकीट घेण्यात येत होतं आणि याशिवाय वारंवार सूचना देऊन सुद्धा या झोके मालकाकडून तहसील प्रशासनात याचा जे निविदेचा जो निधी आहे तो भरण्यात येत नव्हता। आज या ठिकाणी प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत ते या संपूर्ण जे या परिसरात जेवढे पण झोके आहेत त्यांना ते सील लावत आहेत आणि आपण बघू शकता की या सील लावल्यामुळं खळबळ उडालेली आहे। झोके मालक या ठिकाणी त्यांचा ना माणूस आहे ना कर्मचारी आहे आणि एरवी संध्याकाळी त्यांचे कर्मचारी इथं सतत वावरत असतात। साहेब, आपण हे सील लावतात कशासाठी लावतात, काय कारण? साहेब, आम्हाला मुख्य अधिकारी यांचे आदेश आहेत, त्यांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी आलेलो। ते काही कारण सांगू शकाल? नाही, या संदर्भात वरिष्ठांना माहिती असायचं। कधी भेटले आपल्याला आदेश? आम्हाला दुपारी 1 वाजता। तर आपण बघू शकता की आज दुपारी 1 वाजता अधिकाऱ्याकडून सील लावण्याचा आदेश भेटलेला आहे आणि या एका प्रकारे जर म्हटलं तर प्रहार टीव्हीच्या मोहिमेची हा एक विजय झालेला आहे। कन्हैया खंडेलवाल, प्रहार टीव्ही, हिंगोली।